ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे पशुपालन आणि त्यातही शेळीपालन हा कमी भांडवलात आणि कमी जागेत सुरू करता येणारा परंतु शाश्वत उत्पन्नाचा एक उत्तम स्रोत मानला जातो। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि आर्थिक सहकार्य उपलब्ध करून दिलं जात आहे, जेणेकरून शेतकरी केवळ शेतीवर अवलंबून न राहता आपल्या उत्पन्नात भर टाकू शकतील। आज आपल्यासोबत अशाच एका प्रगतशील शेतकऱ्याची भेट घडणार आहे, ज्यांनी या अभियानाचा लाभ घेत केवळ शेळी पालनाचं स्वप्न पाहिलं नाही, तर ते सत्यात उतरवून एक आदर्श निर्माण केलाय। आपण आज आहोत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील बौर या गावी आणि आपल्यासोबत आहेत दिनकर बाबूराव कोकरे हे प्रगतशील शेतकरी, ज्यांनी आधुनिक पद्धतीनं शेळीपालन व्यवसायाची सुरुवात केली। सुरुवातीच्या काळात त्यांना कोणती आव्हानं आली, राष्ट्रीय पशुधन अभियानाचा त्यांना प्रत्यक्ष फायदा कसा झाला आणि आजच्या परिस्थितीत एक बेरोजगार तरुण किंवा शेतकरी या व्यवसायाकडे करिअर म्हणून कसे पाहू शकतात, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। चला तर मग भेटूया प्रगतशील शेतकरी दिनकर कोकरे यांना आणि जाणून घेऊया त्यांच्या शेळीपालन प्रवासातील यशोगाथा। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील बौर या ठिकाणी आलेलो आहोत। ग्रामीण भागामध्ये शेतीपूरक व्यवसाय करत असताना शेळीपालन हा मुख्य व्यवसाय मानला जातो। याच शेळीपालनाच्या व्यवसायासाठी या बौर गावातील प्रगतशील शेतकरी श्री गंगाधरराव कोकरे यांच्या आपण शेळीपालनाच्या युनिटला या ठिकाणी आलेलो आहोत। तर नमस्कार कोकरे साहेब, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। धन्यवाद। नमस्कार सर। तर मला आता सांगा सर, आपली ओळख द्या, थोडक्यामध्ये सांगू शकता? सर, मी दिनकर बाबूराव कोकरे, राहणार बौर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली, महाराष्ट्रामध्ये मराठवाडा या क्षेत्रामध्ये हा व्यवसाय आम्ही चालू केलेला आहे। हा व्यवसाय खरं तर चालू आम्ही एकत्र कुटुंब आहेत। माझ्या बंधूच्या नावाने आहे, गंगाधर बाबूराव कोकरे यांच्या नावाने आहे आणि हा व्यवसाय शेतीसाठी पूरक असल्यामुळं आम्ही या व्यवसायाची निवड केलेली आहे। आपण हा व्यवसाय निवडण्यामागचं मुख्य कारण काय? पूर्वी आमची आई वडील ज्यावेळेस शेती करायचे, थोडी शेती होती त्यावेळेस 2-2, 4-4 शेळ्या सोबत बाळगायचे आणि त्या शेळ्यापासून जे काही पिल्ल्याचं उत्पन्न होतं हे चांगल्या पद्धतीचं होतं आणि त्या माध्यमातून एक राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेतून केंद्र सरकारची योजना आली होती आणि त्या योजनेमध्ये हा शेळीपालनाचा एक व्यवसाय होता आणि ती मागची प्रेरणा घेऊन जे काही चांगलं उत्पन्न मिळते त्या माध्यमातून आम्ही शेळीपालनाचा या व्यवसायाकडे आलो आणि खरं म्हणजे ही शेतकऱ्यासाठी खूप मोठी गरजेची बाब आहे, म्हणून आम्ही या व्यवसायाकडे वळलो। राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत आपल्याला कसा फायदा मिळाला तो आपण थोडक्यात सांगा। सर, खरं तर शेतकरी ज्यावेळेस कुठलंही अन्नधान्य किंवा जो काही क्रॉप घेतो त्या क्रॉपचे पैसे त्याला एका वर्षानंतर मिळतात, परंतु शेळीपालन व्यवसाय असा आहे की शेळी ही जवळजवळ 14 महिन्यामध्ये 2दा म्हणजे तिची वीज ईन होते आणि त्या 2 वेळेसच्या याच्यामध्ये जे काही रेग्युलर कंटिन्यू त्या शेतकऱ्याच्या हातात पैसा उपलब्ध होण्यासाठी ते पिल्लं असतील किंवा त्याच्यापासून जे काही समजा दूध वगैरे आहे। खरं तर दूध ही एक आत्ताच आमच्या जालन्यामधली एक यूट्यूबची मी मुलाखत ऐकली होती। या शेळीच्या दुधापासून जे काही साबण तयार होतो तो जर्मनीमध्ये जातो आणि त्या साबणाचे रेटसुद्धा खूप चांगले आहेत। खरं तर आम्ही त्या कन्सेप्टपर्यंत गेलो नाही, परंतु आम्ही नक्कीच तिथपर्यंत जाणार आणि त्याच्या खताच्या माध्यमातून आज जे काही पूर्वीच्या काळामध्ये पशुधन या भारतामध्ये भरपूर होतं, आज पशुधन खूप कमी झाले आणि शेतीला या रासायनिक खताच्या ऐवजी जे काही शेणखत म्हणतो आपण, या शेणखताची खूप मोठी गरज आहे आणि ह्या गोष्टी पूर्ण भागविण्यासाठी आम्ही त्या पद्धतीनं कामाची सुरुवात करीत आहोत। शेळीपालनाचा व्यवसाय
कसा सुरू केला, म्हणजे किती शेळ्यापासून सुरू केला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. सर पूर्वी आमच्याकडं एक फार मोजक्या 10-5 शेळ्या होत्या, परंतु जे काही राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेची जी काही माहिती मिळाली त्या संदर्भात आम्ही कृषी विज्ञान केंद्र आहे आणि तुमचे उपायुक्त खुने सर असतील, डॉक्टर कल्यापुरे सर असतील यांच्याशी संपर्क साधला की हा फॉर्म आपण कसा भरायला पाहिजे, तो फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्याला ती योजना कशी मंजूर होईल, त्या संदर्भात कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर असो किंवा ते याचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी असो यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर आम्ही जो काही 1 कोटीचा पूर्ण प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये 10% वाटा हा त्या शेतकऱ्याचा होता आणि 40% हे बँकेचं लोन होतं आणि 50 लाख रुपये सबसिडी होती. त्या पद्धतीनं आम्ही फॉर्म भरला, आमचा वाटा भरला आणि त्यानंतर ज्यावेळेस केंद्र सरकारची मंजुरी मिळाली त्यावेळेस बांधकामाला सुरुवात केली आणि बांधकामाच्या नंतर केंद्र सरकारनं 25% सबसिडी आणि जे काही बँकेचं लोन होतं या माध्यमातून स्ट्रक्चर उभं करायचा प्रयत्न केला. कुठल्या जातीची बोकडाची निवड केली आपण, शेळ्याची निवड केली हा व्यवसाय सुरू करण्यासाठी? हा व्यवसाय सुरू करते वेळेस आम्हाला परिपूर्ण कल्पना नव्हती आणि जी होती ती या परिसरामध्ये ज्या काही शेळ्या हे होतात त्या फक्त उस्मानाबादीच होतात. त्या माध्यमातून आम्ही उस्मानाबादीचाच प्रोजेक्ट पूर्ण तयार केला आणि त्याच्यानंतर आता इथून भविष्यात पुढं आम्ही याच्यात वेगळ्या वेगळ्या जाती कन्वर्ट करून जे काही चांगल्या जातीचे किंवा चांगल्या प्रजातीचे संकरित करून ब्रीड जे आहे ते डेव्हलप करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. व्यवस्थापन कशा पद्धतीने करता, म्हणजे आपली दिनचर्या कशा पद्धतीची आहे? दिनचर्या इतकी व्यस्त असते की रात्रीला सुद्धा एखादा करडू आजारी पडलं, शेळी आजारी पडली, रात्री 2 असो 4 असो 5 असो किंवा दिवसभरात जे काही हे असते त्यासाठी 24 तास अलर्ट राहावं लागतं आणि इथं जनावराला सकस चारा, स्वच्छ पाणी आणि जी काय आमची पशुसंवर्धन विभागाची टीम आहे, तुमच्या पशुसंवर्धन उपायुक्तापासून शेवटच्या डॉक्टरपर्यंत त्या कंपाऊंडरपर्यंत हे आम्हाला पूर्णपणे प्रामाणिकपणे 1ही रुपयाची अपेक्षा न करता रात्रीला जरी 2 वाजता फोन केला तर फोन रिसिव्ह करून आम्हाला व्हिजिट देऊन मदत करायचा प्रयत्न करतात. आमच्याकडे सुद्धा डॉक्टर आहेत, परंतु शेवटी प्रॅक्टिकली अनुभव आमच्या मुलांपेक्षा त्यांच्याकडे भरपूर आहे आणि त्या गोष्टीचा आम्हाला नक्कीच फायदा होतो. त्यातून अर्थार्जन आपल्याला कशा पद्धतीचं साधता येईल भविष्यामध्ये? इथं यात्रेचं प्रमाण भरपूर असतं आणि त्या पिरियडमध्ये बोकडाची मागणी ही खूप जास्त असते, ही जेणेकरून 1 डिसेंबर ते जानेवारी मार्चपर्यंत त्या पद्धतीनं नक्कीच बोकडाला चांगली किंमत असते. परंतु वास्तव अशी परिस्थिती आहे की मी तरी माझ्या मते असं सांगेल की शेळी किंवा बोकड हा 24 कॅरेट सोनंच आहे. कुठल्याही परिस्थितीत कधीही तुम्ही कानाला पकडून जर बाजारात नेली किंवा आता आमच्याकडं तर ते लोकच येतात की तुमच्याकडं करडू विकायचं आहे का, शेळी विकायची आहे का, बोकड विकायची आहे का आणि चांगल्या पद्धतीचे पैसे मिळतात. त्याच्यामुळं हा व्यवसाय खूप चांगला आहे. खरं तर या व्यवसायाकडं सगळ्यांना वळणं ही अत्यंत आवश्यकता आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. तर मला कोकरे साहेब सांगा की जसं महात्मा गांधींनी सांगितलं की शेळी ही गरिबाची गाय आहे, तर या आपल्या गायीपासून आपल्याला कोणते कोणते फायदे होतील? याच्यात सर्वात महत्त्वाचा फायदा त्या शेतकऱ्याचं अर्थकारण बळकट होतं. त्याही पुढं जाऊन ही जी आमची माय जन्मभूमी आहे, जी माती आहे, त्या मातीला सकस करण्यासाठी जो काही शेणखताचा वाटा आहे हा खूप मोठा आहे आणि त्याही पुढं जाऊन जे शेळीचं दूध आहे तुमच्या म्हशीच्या आणि गाईच्या दुधापेक्षा सकस आहे, ते बाळाला उपलब्ध करून जर हे केलं तर शरीरयष्टी शेतकऱ्यासाठी किंवा जीवनमानाच्या माणसासाठी ह्या सगळ्या गोष्टी उपयुक्त आहेत असं माझं मत आहे. आता याच्यापासून जे आपल्याला लेंडी खत किंवा बाकीचे जे काय मिळतात त्याचं आपण कशा पद्धतीनं ह्याचं नियोजन लावता? सर आमच्या परिसरात हिंगोली जिल्ह्यामध्ये जरी सिंचनाचं क्षेत्र कमी असलं परंतु आमच्या लगतच्या जिल्ह्यामध्ये परभणीमध्ये इथं सिंचनाचं क्षेत्र भरपूर आहे. तिथं केळी हे पीक घेतलं जातं आणि पूर्वीचे जे खतं होते हे ट्रॅक्टरनं गाडीने विकल्या जायची, परंतु लेंडी खत आमच्याकडून काही शेतकरी फक्त पोत्याच्या माध्यमातून त्या चांगला दर देऊन हे विकत नेतात. ही खूप मोठी जमेची आणि चांगली अर्थकारणाची जमेची बाजू आहे. चाऱ्याबद्दलचं नियोजन कसं किंवा त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करता हे थोडक्यात सांगू शकाल का? चारा हा आम्ही याचं सोयाबीनचं कुटार साठवून ठेवतो, हरभऱ्याचं कुटार साठवून ठेवतो. चारा हा प्रति दिवशी
सरासरी 3.5 ते 4 किलो एका शेळीला लागतो. त्याच्यामध्ये 60% चारा हा सुका आणि 40% चारा हा जो काही समजा हिरवा चारा द्यावा लागतो. मग त्याच्यात आम्ही आता मुरघास करायलो, झालेलं नाही, बरं. परंतु काही थोड्याच दिवसात मुरघास पण होईल. आम्ही शेवरी देतो, आम्ही तुती देतो, आम्ही टाळकं देतो, मक्का देतो, तुमच्या लसूण असेल, बरसीम असेल. लसूण घास वगैरे हे छोटे छोटे हे करून चांगल्या प्रकारे चारा द्यायचा प्रयत्न करतो. शेळी व्यवस्थापन करत असताना तिचं जे गाभण शेळ्या असतील, गाभण शेळ्या असतील, 3 ते 6 महिन्याचे करडं असतील किंवा जन्मलेले करडं असतील, हे सर्वांचं तुम्ही व्यवस्थापन कशा पद्धतीने करता? हे व्यवस्थापन करते वेळेस शेळी ज्यावेळेस गाभा जाते, प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं लक्ष ठेवून ज्यावेळेस गाभा गेलेली शेळी आहे, एक त्या शेळीला 3 ते 3.5 महिने झाले, ती शेळी बाकीच्या शेळ्यापासून अलग करून वेगळी कशी करता येईल ते करावंच लागतं. नाहीतर शेळ्या हे फार म्हणजे मारामारी करणारी जात आहे. तर त्यावेळेस ती गाभणण्याची भीती असते. त्याच्यामुळं 3 महिन्याची झाली की ती शेळी वेगळी करावी लागते. ज्यावेळेस पिल्ले छोटे असतात त्यावेळेस एक किमान 3-4 हप्ते तरी ते पिल्ले असे मोकळे न सोडता त्याला डालीमध्ये कोंडून त्या शेळीचा बिल्ला नंबर किंवा त्याला कलर मारून किंवा मग तसा त्याला धागा वेगळा बांधून त्याच शेळीला पिल्लू पिलं पाहिजे. दुसऱ्या शेळीला जर पिलं तर ती शेळी पिऊ देत नाही आणि मग तो पिल्लू दगावण्याची दाट शक्यता असते. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला फार काही पूर्वी माहीत नव्हत्या, परंतु पशुसंवर्धन विभागाचे काही डॉक्टर अनुभवी आणि त्याहीपेक्षा आमच्या इथं बाजूला जे कृषी विज्ञान केंद्र आहे तोंडापूरला, तिथं वेळोवेळी जे प्रशिक्षण होतं त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेळके सर असतील, गीते सर असतील किंवा त्यांची सर्वच टीम असेल त्या पद्धतीने ती आम्हाला नेहमी मार्गदर्शन करायचा प्रयत्न करते आणि त्यांच्या मार्गदर्शनाची अंमलबजावणी शक्यतो काटेकोरपणे आम्ही पालन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून व्यवस्थापन हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं अनुभवाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करतो. या पशुसंवर्धन विभागाच्या राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीचा फायदा झाला किंवा त्यामध्ये कुठल्या अडचणी आल्या याबद्दल आपण काय सांगू शकता? सर, राष्ट्रीय पशुधन अभियान ही योजना घेते वेळेस आम्हाला सुरुवातीला या सगळ्या गोष्टीपासून अनभिन्न होतो. मग ही योजना कशी घ्यायची तर आम्ही पशुसंवर्धन उपायुक्त किंवा त्यांची टीम, जे काही कृषी विज्ञान केंद्र आहेत त्यांची काही मदत, ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून पहिला टप्पा पूर्ण केला. परंतु या देशामध्ये सगळ्यात मोठी अडचण जर काय असेल तर ती बँकिंगची आहे. खरं तर बँकिंगमध्ये लोन मंजूर करणं हा जिल्ह्याच्या लेवलला कलेक्टर आढावा घेत असतो, राज्याच्या लेवलला या गोष्टीचा माननीय मुख्यमंत्री आढावा घेत असतात. परंतु त्या दृष्टिकोनातून फार काही प्रगल्भता येऊन त्या पद्धतीने काम होत नाही आणि बरेचसे जे राष्ट्रीय पशुधन अभियानाचे जे प्रोजेक्ट लोकांनी टाकलेत हे बरेचसे आज बँकेच्या काही अडथळ्यामुळं हे थांबून आहेत. खरं तर जे काही तुमच्या पशुसंवर्धन विभागाची टीम आहे साहेब, एवढा मोठा प्रोजेक्ट उभा राहिला आहे, वास्तव सांगतो मी, अभिमानानं सांगतो, त्या तुमच्या पशुसंवर्धन विभागाच्या एकाही कर्मचाऱ्यानं आमच्याकडून चहासुद्धा घेतलेला नाही. आम्हाला तिथे गेलं तर चहा सन्मानानं बसून चहा पाजतात, बाकी कुठेही आम्हाला त्रास झाला नाही. परंतु बँकेत एवढा मोठा त्रास भयानक आहे की खूप मोठ्या अडचणी आहेत. खरं तर मी आपल्या माध्यमातून ही शासनापर्यंतही भावना मांडायचा प्रयत्न करतो की शासनाने याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे, माननीय कलेक्टर साहेबांनी याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे आणि जे होतकरू लोक आहेत, खरं तर या काळामध्ये सगळ्याच्या हाताला काम आणि रोजगार निर्मिती होणं ही खूप मोठी बाब आहे. आज या माध्यमातून जवळजवळ 10 ते 12 लोकांना रोजगार मिळत आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत आपला हा शेळी व्यवसाय सुरू झाला. या व्यवसायामुळे आपल्या तालुक्यात किंवा आपल्या आजूबाजूच्या खेडेगावामध्ये काय परिणाम झाला का? परिणाम नक्कीच झाला आहे आणि नेमकं तिथंच येऊन विषय थांबतो आहे. खूप लोकांची मानसिकता आहे ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. खरं तर पूर्वी एवढी लोकांकडे शेती जास्त राहिली नाही आणि खास करून हिंगोली जिल्ह्यासाठी तरी एक वेगळी बाब आहे. हिंगोली जिल्हा हा नाउद्योग जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये कुठलाही व्यवसाय किंवा उद्योग उभा नाही. इथल्या जे काही तरुण आहे
या तरुणाच्या हाताला काम नाही. या तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी हा व्यवसाय नोकरीपेक्षा साहेब मी खात्रीनं सांगतो, जो एखादा कर्मचारी 30-35 हजार रुपये 40,000 रुपये पगार काढतो त्याच्यापेक्षा जास्त पैसे या माध्यमातून उभे करू शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याचं उत्पन्न त्याला मिळू शकतं. खूप लोकांची मानसिकता आहे ह्या गोष्टी करण्याकडं, परंतु काही अडचणी लोकांची इच्छाशक्ती आहे परंतु बँकेच्या अडचणी आहेत. आता एकंदरीत ग्रामीण भागात एक मन आहे पहा, ज्याच्याकडे दात आहेत त्याच्याकडे चेन्ने नाहीत, ज्याच्याकडे चेन्ने आहेत त्याच्याकडे दात नाहीत. तशी काही लोकांची इच्छा आहे परंतु तिथं त्यांना बँकेच्या काही अडचणी आहेत. वेळोवेळी आपण लसीकरणसुद्धा त्या माध्यमातून करतो. आम्ही वेळोवेळी करतो. याच्यापेक्षा पशुसंवर्धन विभागच इतका अलर्ट आहे की 4 दिवसापासून आम्हाला आधीच सूचना असते की आपल्याला हे लसीकरण करावं लागते. आता त्या तारखेला आपण हे केलं होतं आणि जी काय माफक त्यांची 20 रुपये फीस असते त्या हिशोबानं हे करून, म्हणजे जी गव्हर्नमेंटची असते त्या हिशोबाने हे करून ते आम्हाला लगेच लसीकरण करून द्यायचा प्रयत्न करतात. राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत जे आपण शेळीपालन व्यवसाय करताय याच्यामध्ये विमा आपण काढलेलाच असेल साहजिकच, आणि या विम्याचं महत्त्व काय या शेळीपालनामध्ये ते आपण थोडक्यात सांगा. राष्ट्रीय पशुधन अभियानामध्ये विमा हा गव्हर्नमेंटकडूनच कंपल्सरी आहे, परंतु त्याही पुढं जाऊ शेळ्यामध्ये व्हायरसचं प्रमाण भरपूर असतो. आपलं जे वातावरण आहे आता इथं जवळजवळ 40-44 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान चालले. पूर्वीच्या मागच्या यावर्षीच्या काळामध्ये जर आपण गेलो तर जवळजवळ 2 महिने सतत पाऊस पडला आणि अशा एखाद्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडल्यावर किंवा एखाद्या व्हायरसमुळे आजारी पडल्यावर बऱ्याचशा पशुधनाचं नुकसान होण्याची दाट शक्यता असते. आणि त्यामुळं विमा त्यांनी कंपल्सरी करण्यापेक्षा शेतकऱ्यांनीच पुढं होऊन पूर्ण विमा काढला तर जेणेकरून किमान त्याला सिक्युरिटी राहून 100% नाही पण 80% तरी ते पैसे मिळतात आणि त्या आर्थिक संकटाला सामोरं जाण्यासाठी त्याची ताकद निर्माण होऊ शकते. या भविष्यामध्ये शेतीपूरक व्यवसाय ही काळाची गरज आहे का, तर आपलं मत आपण थोडक्यात सांगा. भारत देश हा जवळजवळ 70% कृषीप्रधान देश आहे म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि या देशामध्ये सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती देणारा जर व्यवसाय कुठला असेल तर तो शेती आहे. या पूर्वीच्या काळात या भारतामध्ये चलनाचं रूपांतर हे चलनामध्ये नसून पशुधनामध्ये होतं. खरं तर आपण जोपर्यंत शेती आणि पशुधन डेव्हलप करणार नाही तोपर्यंत भारत वेगळ्या स्थानावर जाण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. खरं तर पशुधन ही आवश्यक बाब आहे. पशुधनाशिवाय शेतीचं जे काही शेणखत असेल किंवा साधं जरी उदाहरण झालं तर आता आम्हाला बरेचसे शेतकरी फोन करतात, आमचं रान रिकामं झालं आहे आणि आता त्याच्यात खूप चारा आहे आणि ते आता नांगरून टाकतो म्हणलं तर ते नांगरायला पण अवघड जाते. तर त्यावेळेस आम्हाला फोन करून बोलून घेतात की तुमच्या शेळ्या आम्हाला आमच्या शेतात पाठवा. तर ह्या शेतीसाठी ही एक शृंखला आहे. पशुधनाशिवाय शेती आणि पशुधनाशिवाय मानवी जीवन हे अशक्य आहे. त्याच्यासाठी ह्या गोष्टी नक्कीच कराव्याच लागतील आणि रोजगार निर्मितीसाठी सुद्धा ह्या गोष्टी आवश्यक आहेत. शेळीपालनाचा हा व्यवसाय आहे आपण राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत हा पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत हा सुरू केलेला आहे. तर या माध्यमातून आपण जे ग्रामीण भागातील सर्व तरुण असतील किंवा महिला बचत गटाच्या महिला असतील किंवा पुरुष असतील, जे कोणी हा व्यवसाय सुरू करणार असतील त्यांना आपण काय सल्ला देणार. खरं तर ही स्कीम एवढी चांगली आहे, 2022ला चालू झाली होती, परंतु त्याचा प्रचार आणि प्रसार खरं तर आम्ही शेतकरी गव्हर्मेंट जरी त्या पद्धतीनं किंवा ते डिपार्टमेंट जरी करीत असेल परंतु आम्ही लक्ष देत नाही किंवा आमची अनास्था असते की बाबा हा व्यवसाय चालू केल्यावर खरंच त्याच्यात प्रॉफिट होईल का, प्रॉफिट नाही झालं तर मग बँकेचं लोन घेतलेलं असते त्याच्यात काही हे होईल का, अडचणी निर्माण होतील का, किंवा आपण घाट्यात तर येणार नाही ना, अडचणीत तर सापडणार नाही ना, ही भावना ठेवून लोक त्या पद्धतीनं पूर्ण ताकदीनं पुढे येत नाहीत. परंतु माझं तर खास करून आत्ता महाराष्ट्र सरकारनं सुद्धा ही योजना लॉन्च केली 10 लाखापर्यंत. तर बचत गट असतील तर बचत गट किंवा जे काही छोटे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांनी आणि खास करून तरुणांनी सुद्धा फार सगळ्यालाच गव्हर्मेंट नोकऱ्या देईल अशी परिस्थिती नाही आणि ते शक्य नसते. त्यामुळं आपण बी व्यवसायातून त्या नोकरीपेक्षा
खूप मोठं अर्थकारण उभं करू शकतो, परंतु तुमची ती इच्छाशक्ती किती आहे. आणि तरुणांनी निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्ह थिंकिंगनं या गोष्टीमध्ये ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. आपण बी सुद्धा काहीतरी एक नवीन आपण बारीक बारीक जो माणूस पूर्ण ताकदीनं पॉझिटिव्ह मनानं जो एखादा व्यवसाय किंवा उभा करू शकतो किंवा एखादी क्रांतीसुद्धा तयार करू शकतो, त्या माध्यमातून पॉझिटिव्ह थिंकिंगनं ही काळाची गरज आहे. तुम्हाला बाकी जो काही आर्थिक सोर्स आहे हा कोणी उभा करून देणार नाही. त्याच्यासाठी आर्थिक स्रोत आपला आपण उभा करण्यासाठी बचत गट असतील, जे छोटे शेतकरी असतील, मोठे शेतकरी बी असतील. मोठ्या शेतकऱ्याला सुद्धा शेणखताची गरज आहे. मोठ्या शेतकऱ्याकडे सुद्धा चारा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्यांनीसुद्धा याच्याकडे पॉझिटिव्ह थिंकिंग न येऊन जे काही हा व्यवसाय आहे ते मोठ्या प्रमाणात उभा केला पाहिजे. साहेब, खरं तर हा फार मोठा विषय आहे. जर आपण क्लस्टर हाऊस जर टाकली, आज जगाच्या पाठीवर जे काही मांसाची विक्री आहे ही एवढी मोठी मागणी आहे, तर ती मागणी भागविण्यासाठी प्रत्येकानं ही माझी शेळी काय मग ती विकल नाही विकल हे डोक्यात न ठेवता खूप मोठी मागणी आहे. दुधाला आहे, मांसाहाराला आहे, तुमच्या कातडीला आहे, तुमच्या शेणखताला आहे. वाया काहीही जाणार नाही, परंतु आपण त्याचे बारकावे शोधून जी गोष्ट ज्या वेळेस हे होते त्या वेळेस तिचा परिपूर्ण फायदा कसा घेऊ शकू. आणि खरं तर आमच्या तरुणापेक्षा आणि सगळ्या शेतकऱ्यापेक्षा महिला ह्या खूप जागृत आहेत. माझी महिलांना विनंती आहे, बचत गटाकडं सरकारची बँकांची पाहण्याची पॉझिटिव्ह भूमिका आहे, तर महिलांनीसुद्धा या व्यवसायात ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. महिला हा नक्कीच काटकसरी असतात पुरुषापेक्षा, त्या नक्कीच याच्यातून वेगळी क्रांती घडवतील अशी अपेक्षा आहे. आणि मी सर्वांनाच असं आवाहन करतो की केंद्र सरकारचं पशुधन अभियानाचं हे घ्या, आता जे महाराष्ट्र सरकारनं केलं आहे त्याचं घ्या. कोणाला काही फार हे होत नसेल तर आता नानाजी देशमुखमधून काही शेळ्या आहेत, 20 शेळ्या आणि बोकड, किंवा महाडीबीटीमध्ये सुद्धा ह्या काही योजना आहेत. या सगळ्या योजनेवर लक्ष देऊन किंवा योजना किंवा सबसिडी ही फार काही अर्थकारणाचं फार सपोर्ट व्हावं म्हणून नसते, परंतु एक प्रेरणा असते. आणि त्या प्रेरणेतून एक वेगळी ऊर्जा तयार होऊन त्या शेतकऱ्याला किंवा त्या गटाला, त्या जो कोणी घेणार आहे त्याला ती ताकद मिळते. आणि त्या ताकदीतून आपण उभं राहिलं पाहिजे अशी मी सर्वांना आवाहन करतो. खूप छान. या सर्व आपल्या या व्यवसायातून आपण जे खूप चांगल्या प्रकारची माहिती आपण या ठिकाणी दिली, ज्याच्यामध्ये आपण सांगितले किंवा महिला बचत गटाने सुद्धा हा महिला सक्षमीकरणासाठी शेळीपालन व्यवसाय किंवा कुक्कुटपालन असेल हा व्यवसाय करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जे काही आपण अर्थार्जन करत आहात आणि या माध्यमातून आपण तरुणाला सुद्धा आपण संदेश दिलेला आहे, आव्हान केलेलं आहे की शेळीपालन आपण हा व्यवसाय करावा आणि स्वयंभूत आपल्या एक रोजगार तयार करता येईल आणि आपल्या ग्रामीण भागातल्या इतर लोकांना सुद्धा या माध्यमातून आपल्याला अर्थार्जन करता येईल. खूप छान माहिती आपण या ठिकाणी दिली कोकरे साहेब. या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालनाची निवड केली. आपण सर्व शेतकऱ्याला इत्थंभूत या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारची माहिती दिली. तसंच सर्व शेतकरी बंधूंनी या अभियानाचा उपयोग आपल्यासाठी करून घ्यावा असं आम्ही आमच्याकडून आवाहन करतो. तसंच आपण या ठिकाणी आलात, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.